वर्षाची सुरुवात झाली ती विशेष उपक्रमाच्या सांगतेच्या कार्यक्रमाने. आयुष्यात काही नाती ना योगायोगाने जुळून येतात आणि तसंच माझं स्नेहांकित सोबतचं नातं जे प्रत्येक कार्यक्रमासोबत अधिकाधिक दृढ होत आहे. या आपण ज्या लाईटिंग बघत आहात ना, टॉर्च, माळा, हे सगळं फक्त प्रकाशाचं नाही तर आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे. अगदी तेलंगणापासून भारतातल्या विविध राज्यातल्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्नेहांकित, IIG, गुळगुळे फाउंडेशन यांच्या माध्यमातून एक उपक्रम राबवण्यात आला. 15 दृष्टिहीन विद्यार्थी स्नेहांकितने एकत्रित आणले आणि LED माळा बनवून त्या स्वतंत्रपणे व्यवसाय करता यावा यासाठी त्याचं रॉ मटेरियल कुठून कसं घ्यायचं, टेस्ट कशा करायच्या, सोल्डरिंग कसं करायचं, यापासून ते विकण्यासाठी मार्केटिंग स्किलपर्यंतच्या सर्व गोष्टी तब्बल 1.5 महिने या विद्यार्थ्यांना शिकवल्या गेल्या. IIGचे सागर पाटील हे स्वतः अंधत्वावर मात करत हे शिकले आणि आज कित्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीप लावत आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग प्रशिक्षण, काउन्सिलिंग, मनोरंजन यासारख्या भरगच्च उपक्रमाची सांगता या सुंदरशा कार्यक्रमाने झाली, ज्याची सुरुवात पद्मविभूषण हरिप्रसादजी चौरसिया यांच्या शिष्या, दृष्टिहीनतेवर मात करणाऱ्या कृतिका जंगीमठ यांच्या भावस्पर्शी बासरी वादनाने झाली. तर या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी पालघर जिल्हा प्रकल्प अधिकारी धम्मपालजी तोरात आणि स्नेहांकितच्या माध्यमातून स्वतः शिक्षण पूर्ण करणारे आणि आज विद्यार्थ्यांसाठी आदर्श असलेले प्रोफेसर रामदासजी येडे या दोघांनीही आवर्जून उपस्थिती दाखवली. या उपक्रमाच्या शेवटी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात प्रमाणपत्र होतं, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट होती ती म्हणजे आपणही काही करू शकतो हा दृढ आत्मविश्वास. आणि खरं तर ना, हा आत्मविश्वास आपण प्रत्येक दृष्टिहीन किंवा दिव्यांग व्यक्तीच्या मनात रुजवू शकतो जर आपण सहसंवेदनेने वागू शकलो तर. अशा उपक्रमांना साथ देण्यासाठी, या संस्थांना प्रशिक्षणासाठी जागा, शिबिरांच्या सुविधा, शिक्षण देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहू इच्छित असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये या संस्थेचे डिटेल्स आहेत, ते नक्की पहा आणि त्यांना मदतीचा हात द्या. या विद्यार्थ्यांना आपल्या दयेची नाही तर समान संधीची गरज आहे आणि ह्यासाठीच हे उपक्रम म्हणजे निव्वळ कार्यक्रम नाहीत तर कित्येक दृष्टिहीनांचे आयुष्य घडवणारे प्रकाश पर्व आहे. मग काय, तुम्ही याचा भाग होणार ना?